नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत. तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या 5व्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. परवाच 26 जानेवारी दिवशी आपण लोकशाहीचा उत्सव, रजेचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. तुम्हाला सर्वांना या लोकशाहीच्या उत्सवाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या तुकोबा स्पीक्सच्या टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळाले, परंतु खऱ्या अर्थाने जनतेचं राज्य, रयतेचं राज्य हे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून प्राप्त झाले. राजा असेल, रंक असेल, नोकर असेल, मालक असेल, या सर्वांचा या देशावर सारखा अधिकार आहे आणि हे या प्रजासत्ताकाचं वैशिष्ट्य आहे. नेहमीप्रमाणे आपली आजच्या पॉडकास्टची सुरुवात ही काही ठळक घडामोडीपासून होणार आहे. पहिली घडामोड आहे जिची आपण नक्कीच चर्चा केली ती म्हणजे प्रजासत्ताक दिन देशभर अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला. दुसरी घडामोड राजकीय क्षेत्रातून येत आहे आणि त्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्ष अतिशय उत्साहामध्ये करत असताना दिसत आहे. एका बाजूला इंडिया आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकारने 10 वर्ष पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि पुन्हा सत्ता प्राप्तीसाठी वेगवेगळे पक्ष, आणखी काही घटक पक्ष जे त्यांना सोडून गेलेले आहेत किंवा जे सोबत ह्या सर्वांची एक मजबूतीनं मोठ बांधून सर्व ताकदीनिशी निवडणुका लढवण्याच्या विचारामध्ये दिसत आहे आणि देशभर अतिशय जोरदारपणे त्यांचा प्रचार सुरू आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडी सुद्धा अतिशय ताकदीनं सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांच्यामध्ये ही लढाई ही एनडीएच्या विरोधात नाही तर हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध लोकशाही प्रवृत्ती आहे. त्यामुळे जो काही वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे आणि लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, ही गळचेपी थांबवण्यासाठी आणि देशाला एक लोकशाही मार्गाचं सरकार देण्यासाठी त्यांच्या मते एनडीएला सत्तेच्या बाहेर काढून इंडिया आघाडीला सत्तेमध्ये आणणं आवश्यक आहे. त्यासोबतची दुसरी घडामोड म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि युवक नेते श्री राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. यापूर्वीची भारत जोडो यात्रा ही दक्षिणेपासून सुरू होऊन, कन्याकुमारी पासून सुरू होऊन जम्मू काश्मीर पर्यंत जाऊन पोहोचली होती. ही भारत जोडो यात्रा मात्र आता पूर्वोत्तर राज्यापासून सुरुवात होऊन पश्चिमेकडच्या राज्यांपर्यंत येऊन पोहोचणार आहे. एवढा मोठा टप्पा राहुल गांधी हे पायी चालत एकमेकाला, सर्व देशाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी काढत आहेत. त्यांच्या मते त्यांची ही मोहब्बत की दुकान आहे. देशामध्ये जे काही विद्वेषाचं, जातीय, धार्मिक द्वेषाचं जे राजकारण, जे समाजकारण सुरू आहे त्याला छेद देऊन या देशाचा जो काही मूलभूत स्थायी भाव आहे तो म्हणजे एकमेकाशी प्रेमाने राहणे, या स्थायी भावाला पुन्हा एकदा जागरूक करण्यासाठी त्यांनी त्यांची भारत जोडो यात्रा काढलेली आहे. नुकताच आसाम राज्य ओलांडून ही यात्रा पुढे पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं तिसरी आणि अतिशय महत्वाची घडामोड ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ती घडामोड म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील यांचा जो काही मुंबई मार्च आहे, हा मुंबई मार्च हा वाशीपर्यंत म्हणजे मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला होता. मनोज जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी उपोषणही सुरू होतं. या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून मराठा समाजाच्या आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि उपोषणाची यशस्वी सांगता झाली. मुख्य मतभेद ज्या विषयावर होते तो विषय म्हणजे सगळे सोयरे हा शब्द. शासनाच्या मते सगळे सोयऱ्यांना आरक्षण देता येईल, पण ते फक्त रक्ताचे नातेवाईक आणि वडिलांकडचे नातेवाईक. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये ज्या अतिशय कमी प्रमाणामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत त्याचा विचार करता जास्तीत जास्त लोकांना त्यांचा रास्त कायदेशीर जो अधिकार आहे तो मिळावा यासाठी त्यांच्या सर्व सगळे सोयऱ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं, हे जे आश्वासन उपोषण सोडताना यापूर्वीच सरकारनं दिलं होतं ते पाळावं अशी जी त्यांची मागणी होती ती मागणी शेवटी सरकारनं मान्य केली
आणि काल 26 जानेवारी रोजी सरकारनं एक महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 26 जानेवारी 2024 माघ 6/1945 या दिवशी जारी केलं आणि त्यामध्ये त्यांनी ज1 या भागामध्ये सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या केली. ही व्याख्या अशी आहे: सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. त्यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. नियम क्रमांक 5 मधील उपविभाग 6 मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधाचा पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाण देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 नुसार घेऊन तपासून तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देता येतील. अशा प्रकारची सुधारणा या राजपत्राद्वारे केलेली आहे आणि या राजपत्रानुसार 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत या राजपत्रावर हरकती घेता येतील, याला आक्षेप घेता येतील आणि त्यानंतरच याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. अशा प्रकारे सरसकट मराठा पासून सुरू झालेला मराठ्यांचा प्रवास सगळे सोयरे या शब्दावर येऊन थांबला आहे. एक मराठ्यांच्या इतिहासातलं एक अतिशय मोठं आंदोलन आहे. हे आंदोलन पूर्णपणे 100% यशस्वी झालेच असे अजूनही म्हणता येणार नाही, कारण काही लोक अजूनही कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत, किंबहुना जाणारच आहेत. 16 तारखेला जेव्हा या राजपत्राचं रूपांतर कायद्यामध्ये होईल आणि जेव्हा ते लागू होईल, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल हे पाहिल्याशिवाय आपण हे आंदोलन एक पूर्णपणे यशस्वी झाले असे म्हणू शकत नाही. मात्र या आंदोलनानं एक अतिशय मोठा टप्पा पार केलेला आहे आणि 80% जवळपास यश मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज यांना मिळालेला आहे. एका सामान्य कुटुंबातील ढोबळ मनाने शैक्षणिक शिक्षण कमी असलेल्या व्यक्तीने त्याच्या वर्तनातून मराठा समाजावर जणू काही गारुड केले आणि कधीही न संघटित होणारा मराठा समाज एकत्र आला आणि आरक्षणाच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. अशाच एका सामान्य कुटुंबातील अतिशय कमी शिक्षण किंबहुना शिक्षणाची संधीच न मिळालेल्या संत जनाबाई यांच्या अभंगाची आज आपण चर्चा करणार आहोत. संत जनाबाई यांना आपण जनाबाई असं अतिशय अतिवदरानं म्हणत आहोत, मात्र त्या स्वतःचे संबोधन नाम याची दासी जनी या नावानं करतात. जनी म्हणजे काय? जनाबाईचा अपभ्रंश म्हणा किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक नावाला वेगळं करायचं, जसं की दिनेशला दिनू म्हणणे, अशा पद्धतीचे जे अपभ्रंश केलेले आहेत त्या अपभ्रंशामध्ये जनाबाईची जनी झालेली आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यातील प्रसिद्ध गंगाखेड या परभणी जिल्ह्यातील गावामध्ये झाला. त्यांच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. काही जणांच्या मते जनाबाईंना त्यांच्या पालकांनी म्हणजे त्यांच्या आई वडिलांनीच पंढरपूरला नेऊन सोडलं. काही लोकांच्या मते, काही अभ्यासकांच्या मते असं आपण म्हणू की जनाबाईंचा जन्म जरी गंगाखेडमध्ये झाला असला तरी त्यांचे आई वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे ती अनाथ झाली आणि अनाथ झालेल्या जनाबाईंना पंढरपूरला नेऊन सोडलं आणि त्या ठिकाणी संत नामदेवांचे वडील दामा शेट्टी यांनी तिला पाहिलं आणि अनाथ लेकरू कुणाचा आहे कुणाचाही शोध घेतला, पण कोणीही सापडलं नाही आणि स्वतः त्यांनी सांभाळ केला. जनाबाईंचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. काही अभ्यासकांच्या मते, उदाहरणार्थ श्री राजा ढाले यांच्या मते, त्या एका दलित होत्या आणि दलित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यावर त्यांनी एक संशोधन प्रबंध पण आणि एक लेख पण, अतिशय सुंदर असा लेख त्यांनी दिलेला आहे. काही अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म हा वंजारी समाजामध्ये झाला आहे. तर स्वतः त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये एके ठिकाणी स्वतःला कुणबीही म्हणून घेतलेला आहे. संत जनाबाई
ज्यांच्या सहवासात आल्या, ज्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि रचना केल्या, अभंग लिहिले, ते म्हणजे संत नामदेव. संत नामदेव हे स्वतः शिंपी होते, म्हणजे शूद्र होते, आणि जनाबाई त्यांच्या दासी, म्हणजे त्या अतिशुद्ध. संत नामदेवांना शिक्षण मिळालं, पंतोजींच्या माध्यमातून त्यांना लिहिता वाचता येत होती, परंतु जनाबाई तर ह्या शेवटी दासी. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं म्हणजे ही एक मोठीच गोष्ट आहे, आणि त्यामुळं जनाबाईंना काही पंतोजीकडून लिहायला वाचायला मिळालं नाही, परंतु त्यांना जे सानिध्य लाभलं होतं ते सानिध्य म्हणजे एक महान विचारवंत, एक महान संत, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, असे संत नामदेव महाराज यांचं त्यांना सानिध्य मिळालं होतं. ज्याप्रमाणे एखाद्या परिसाच्या संपर्कात लोखंड येतं आणि त्या लोखंडाचं सोनं होतं, त्याचप्रमाणे संत नामदेवांच्या संपर्कात जे जे लोक आले ते सगळे लिहिते झाले, संत झाले, कवी झाले. मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण याबद्दल बोललो आहे की संत नामदेवाच्या कुटुंबातली जवळजवळ सर्वच जण, त्यांची मुलं, त्यांच्या पत्नी, सर्वजण लिहित होत्या, अभंग लिहित होत्या. त्यापैकीची एक होती संत जनाबाई. या जनाबाई सुद्धा नामदेवाच्या संपर्कामध्ये येऊन लिहित होत्या. त्याबद्दल कवी कबीर असं म्हणतात की गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, वह लोहा कंचन करे ये करे लहे महंत. म्हणजे गुरुच्या सानिध्यात आल्यामुळं काय होतं तर लोखंडाचं सोनं होतं. त्याचप्रमाणे संत जनाबाई ह्या नामदेवांच्या संपर्कात आल्या आणि त्यांचं सोनं झालं. नामदेवामध्ये किंवा इतर संतांमध्ये आणि जनाबाईंमध्ये असा फरक आहे की जनाबाईंचं जे लेखन आहे हे अनुभवावर आधारित आहे, त्यामुळं ते समजायला अतिशय साधं, सोपं आणि रसाळ आहे. त्यांना जे काही मांडायचं आहे, त्यांचा जो काही विचार आहे, अगदी सहजपणे ते श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळेच सर्वाधिक जात्यावरच्या ओव्या यामध्ये जनाबाईंचं वर्णन आहे. या देशातल्या बहुजन समाजातल्या समस्त स्त्री वर्गानं ज्याच्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे संत जनाबाई आहे. कारण संत जनाबाई यांचं लेखन, यांचं मार्गदर्शन सर्व जनतेला हे आपलं वाटतं. सामान्य बहुजन समाजातल्या अशिक्षित स्त्रिया ज्या की जात्यावरच्या ओव्या म्हणतात, जात्यावरची गाणी रचतात, बोलता बोलता रचतात, त्यांचा आदर्श म्हणजे या संत जनाबाई आहेत. साध्या, सोप्या, रसाळ रचना, अनुभव आणि त्यावर आधारित रचना आणि त्यांच्या सोपेपणामुळे या जात्यावरच्या ओव्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळतो. मी लहानपणी जेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहायचो आणि आई जातं ओढायची आणि दळण दळायची, त्यावेळी तिच्या तोंडून जनी म्हणे किंवा जनाबाईचा उल्लेख मी ऐकायचो. मला आश्चर्य वाटायचे, कोण असेल जनाबाई आणि का तिला जनी असं का बरं म्हणत असतील. तर जनी हे समस्त श्रोता वर्गानं, समस्त महाराष्ट्राच्या बहुजन वर्गानं त्यांना प्रेमानं दिलेलं नाव, आणि तेही त्यांनी एखाद्या बिरुदासारखं, एखाद्या अलंकारासारखं मिरवलेलं आहे. त्यामुळेच 12व्या शतकातल्या जनाबाई आजही आपल्याला अतिशय प्रेरक आणि मार्गदर्शक वाटतात. जनाबाईंनी संत नामदेव, संत चोखोबा, संत सेना यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यांच्या अभंगातून त्यांची माहिती त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. मात्र जनाबाईंचं चरित्र फार काही लिहिलं गेलेलं नाही किंवा अनेक संतांच्या अभंगातून जनाबाईचं चरित्र उलगडलेलं दिसून येत नाही. त्यामुळं होते असं की त्यांचा अधिकृत माहिती जी काही आहे ती फारशी काही समोर येत नाही. तर वेळ न दवडता आजच्या अभंगाला सुरुवात करूया. आजचा अभंग आहे पक्षी जाय दिगंतरा, बाळा कासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापासी, वामर हिंडे झाडावरी, पिली बांधून उदरी, तैसी अह्यासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळी पाहे. या अभंगातून जनाबाईंनी विठ्ठल आणि जनाबाई यांचं जे नातं आहे ते नातं या ठिकाणी विशद केलेलं आहे. अतिशय साधं सोपा अभंग. या अभंगामध्ये जे काही अलंकार आहे त्यामध्ये उपमेचा वापर केलेला आहे. जनाबाई म्हणतात की पक्षी जाय दिगंतरा, पक्षी कुठे जातो? दिगंतरात, म्हणजे आकाशात दूर उडत जातो. कशासाठी? तर त्याचे जे बाळ आहे, त्याचे जे बालक आहेत, जे घरट्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी चारा आणण्यासाठी पक्षी दूर जातो. परंतु हा पक्षी जो आहे, त्या पक्षाचं मन जे आहे ते त्या घरट्याशी असं घट्ट बांधून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे पतंग त्याचा दोरा त्याच्या मालकाच्या हातात असतो, उडवणाऱ्यांच्या हातात असतो, त्याचप्रमाणे त्या पक्षाचं मन हे त्याच्या पिल्लापाशी असते.
आणि त्या पिल्लावरील असलेल्या प्रेमापोटीच हा पक्षी दूर गेलेला असतो आणि चारा घेऊन येत असतो. म्हणजे किती प्रेम तो पक्षी आणि त्याचं घरटं याच्यामध्ये आहे, की केवढी अटॅचमेंट या पक्षामध्ये आणि त्या घरट्यामध्ये आहे. दुसऱ्या पक्षाचं उदाहरण पुढे जनाबाई देतात. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लापाशी. घार आकाशामध्ये उडते. घार हा अतिशय वेगवान आणि उंच उडणारा पक्षी आहे. हा पक्षी आकाशात दूर दूर उडतो, परंतु त्याची नजर पूर्णपणे आपल्या पिल्लांजवळ असते. तिच्या मनामध्ये थोडी जरी शंका आली की एका क्षणामध्ये झाप घालून ती पिल्लापाशी. माता गेली कामासी, चित्त तिचे बाळापासी. बघा, पक्षी एक मोठी संकल्पना. पक्षापासून जनाबाई पुढे येतात त्या घारीपाशी. हा घार हा पक्षी आहे आणि ह्या पक्षानंतर जनाबाई पुन्हा आपल्याला वाचकाला घेऊन येतात ते मातेसी. म्हणजे एका मोठ्या गोलातून पुन्हा छोट्या वर्तुळातून अजून छोट्या वर्तुळामध्ये असं करत करत जनाबाई आपल्याला त्यांच्या अंतःकरणापर्यंत कसं घेऊन जातात बघा. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. माता कामात गुंतलेली आहे, परंतु तिचं चित्त, माता म्हणजे आई, तिचं चित्त ह्या बाळापाशीच आहे. स्वयंपाक करते, काही काम करते. ह्या माता इकडे तिकडे काम करतात, पण तिचे कान आणि तिचं अंतःकरण हे पूर्णपणे बाळ आपलं कुठे आहे, काय आहे याकडेच असते. तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, तिच्या अचेतन मनामध्ये बाळ कुठे आहे, काय आहे याचं संपूर्ण विचार आणि चित्रण सुरू असतं आणि एक प्रकारे ते बाळ आणि ती एकमेकाशी कनेक्टेड असतात. पक्षाचं घरट्याचं अंतर खूप जास्त, त्यापेक्षा घारेचं अंतर अजून थोडंसं कमी आहे. माता अजून जवळ आली आणि त्याहून जवळ आपलं बाळ घेऊन फिरणारा प्राणी म्हणजे वानर. वानर हिंडे झाडावरी. वानर झाडावर इकडं तिकडं उड्या मारत फिरतात. ते त्याच्या पिल्लाला कुठेही ठेवत नाही, तर मी सरळ त्याच्या उदराला त्याला बांधून, त्याच्या पोटाला त्याला बांधून पॅक. एवढी अटॅचमेंट त्याची आणि त्या पिल्लाची असते. आणि ही जी अटॅचमेंट आहे, हे जे प्रेम आहे, ती शेवटच्या ओळीमध्ये जनाबाई सांगतात, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळी पाहे. अगदी त्याचप्रमाणे आम्हासाठी विठ्ठल आमची माय आहे, विठ्ठल आमची माता आहे आणि ती वेळोवेळी आम्हाला पाहत असते. जसा आकाशात दूर गेलेला पक्षी आपल्या घरट्याकडे, आपल्या पिल्लांकडे पाहत असतो, घार आपल्या पिल्लांकडे पाहत असते, आई आपल्या लेकरांकडे पाहत असते, वानर ज्याप्रमाणे आपल्या पिल्लाला पोटाला बांधून घेते, त्याच पद्धतीनं आमची विठ्ठल माय आहे, ती आम्हाला पाहत असते. या उपमांचा वापर जनाबाईंनी या ठिकाणी केलेला आहे. जनाबाईचं आणि विठ्ठलाचं नातं हे अतिशय घनिष्ठ. जनाबाईंच्या वर प्रभाव असणारे संत नामदेव आणि संत नामदेवांना जो अद्वैताचा साक्षात्कार त्यांचे गुरु विसोबा खेचर यांच्याकडून झालेला होता आणि हा अद्वैताचा साक्षात्कार, हे अद्वैताचं जे महत्व आहे किंवा हा जो विचार आहे, हा जनाबाईंमध्ये सुद्धा रुजलेला दिसतो. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे भक्त आणि ईश्वर एकच आहे, यांच्यामध्ये फार काही फरक नाही. त्यामुळं भक्त काय करतो, ईश्वराशी तादात्म्य पावतो. भक्ताला आसपास प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काय दिसतो, ईश्वर. म्हणजे संतांचे जे काही चमत्कार सांगितले जातात ते या अद्वैताच्या विचारामुळे. अद्वैताचा विचार म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ईश्वराशिवाय, विठ्ठलाशिवाय काहीच दिसत नाही. समोर प्राणी आला, त्यांना त्यांच्यात विठ्ठल दिसतो. घरी माणसं आहेत, त्यांच्यात विठ्ठल दिसतो. वस्तूंमध्ये विठ्ठल दिसतो आणि त्यांना सारखं असं वाटतं की त्यांच्या आसपास विठ्ठल आहे. ते विठ्ठलाशी बोलतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्याला भांडतात. जनाबाईच्या अनेक अभंगांमध्ये आपण हे पाहू शकतो. जनाबाई ही स्वतःला ज्याप्रमाणे जनी म्हणते, तसं विठ्ठलालाही फार आदरपूर्वक बोलत नाही, तर अतिशय कडक शब्दांमध्ये त्याची सुद्धा ती निर्भत्सना करायला किंवा त्याच्याशी भांडायला मागं पुढे पाहत नाही. हे भांडण हे प्रेमाचं आहे. आणि ही जी जनाबाईची विचाराची, मनाची जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्येच चमत्कार घडलेले दिसून येतात आणि ते चमत्कार त्यांच्या मनामध्ये घडलेले असतात आणि या चमत्कारांची मांडणी जनाबाई किंवा सर्वच संत त्यांच्या अभंगातून करतात. अर्थात जरी त्यांच्या मनामध्ये घडत असेल तरी मानसिक दृष्ट्या त्यांनी ते पाहिलेलं असतं, त्यांनी ते भोगलेलं असतं. त्यामुळं जनाबाईचा विठ्ठल तिच्या सोबत राहतो, तिचं काम करतो, तिची सेवा करतो, तिला कामामध्ये मदत करतो. अगदी ही जी मनाची अवस्था आहे, ज्यामध्ये परोक्षपणे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे सबकॉन्शियस माइंड काय करतं, आपल्याला ज्याच्याबद्दल विचार आहे किंवा ज्याचा आपण विचार करतो त्या व्यक्तीशी तादात्म्य पाहून त्याच्याशी संपर्क करतो आणि एकमेकांशी चर्चा करतो, बोलतो, गप्पा मारतो, जणू काही तो त्याचा मित्रच होतो. आणि हे जे विश्व आहे, हे विश्व त्याच्यामध्ये असतं, ते विश्व इतरांना समजत नाही.
या कॉन्सेप्टवर आधारितच एक हिंदी सिनेमा पूर्वी येऊन गेला. त्या सिनेमाचं नाव आहे मुन्ना भाई MBBS. त्यामध्ये संजय दत्त नावाचा हिरो आहे, प्रमुख कलाकार आहे आणि त्याचा केमिकल लोचा झालेला असतो. म्हणजेच तो मानसिक दृष्ट्या महात्मा गांधी यांच्याशी तादात्म्य पावलेला असतो. त्यामुळं तो गांधींशी बोलतो, त्यांच्याशी प्रश्नोत्तर करतो. त्याला जेव्हा मनात शंका येते तेव्हा तो त्यांना विचारतो. कारण त्याने जे एक पुस्तक वाचलेलं असतं, जी गांधीजींची त्याने माहिती घेतलेली असते, त्या माहितीच्या आधारे त्याला उत्तर मिळतं. पुढे जेव्हा त्यांच्या अभ्यासाच्या किंवा त्या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न गांधीजींबाबत त्यांना विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर त्याला मिळत नाही. तर एक अतिशय सुंदर संकल्पना होती. तर ही जी मनाची अवस्था आहे, ही मनाची अवस्था प्राप्त करणे हे जे संतांचं कार्य आहे किंवा ही जी काही संतांचं तादात्म्य पावण्याची ही जी वृत्ती आहे, त्या वृत्तीतूनच त्यांना साक्षात्कार होतात आणि हे साक्षात्कार आपण चमत्काराच्या रूपानं ऐकत असतो. संत जनाबाईंनी जशा उपमा वापरलेल्या आहेत तशाच उपमा ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेल्या. आपण थोडीशी त्यांच्या उपमांची तुलना करू. चंद्रू तेथे चंद्रिका, अंबू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजी. जिथं चंद्र आहे तिथं चांदणी आहे, जिथं महादेव आहे तिथं पार्वती आहे, तसं संत जिथं आहेत तिथे विचार आहेतच, ज्ञान आहे. आता ज्ञानेश्वरांच्या उपमा आणि जनाबाईंच्या उपमांची तुलना केली तर जनाबाईच्या उपमा ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सहज बघायला मिळतात. आपण जे बघतो, आपण जे पाहतो, जे अनुभवतो, त्या उपमा आपण जनाबाईच्या अभंगामध्ये पाहतो, ऐकतो, वाचतो. या उलट संत ज्ञानेश्वरांच्या उपमांमध्ये मात्र थोडासा वैचारिक लवलेश, थोडस ज्ञान आणि थोडीशी माहिती असल्याशिवाय आपल्याला या उपमा सहजासहजी समजत नाही. आणि त्यामुळेच जनाबाई या बहुजन वर्गामध्ये, विशेषतः महिलांमध्ये, अशिक्षित महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आणि कित्येक जात्यावरच्या ओव्यांमध्ये आपल्याला जनाबाई ऐकायला पाहायला मिळत असतात. या पद्धतीच्या सिमिलीज इंग्रजीमध्ये उपमेला सिमिली म्हटलं जातं. तर विल्यम वर्ड्सवर्थ यांच्या उपमांची आपण थोडीशी चर्चा करू. त्यांच्या डॅफोडिल्स या कवितामध्ये विल्यम वर्ड्सवर्थ लिहितात, I wandered lonely as a cloud that floats on high over vales and hills, when all at only I saw a crowd, a host of golden daffodils. These are the opening lines of Daffodils. 1807 मधील डॅफोडिल्स या त्यांच्या अतिशय गाजलेल्या कवितेचे या पहिल्या ओळ्या. त्यामध्ये कवी स्वतःच्या मनस्थितीची तुलना या डॅफोडिल्सच्या हलण्या डुलण्याशी, त्याच्या प्रेयसीची तो वाट पाहत. या ठिकाणी उद्देश वेगळा आहे, परंतु जी काही लिटररी व्हॅल्यू आहे, सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या ज्या उपमा आहेत, ज्या कनेक्ट करतात, ज्या जोडतात तुमच्या मनाला आणि कवीच्या कल्पनेला आणि कवितेला, अशा उपमा ह्या 18व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये आल्या. परंतु त्याही पेक्षा मनाच्या अतिशय जवळ असणाऱ्या उपमा त्या जनाबाईंनी त्यांच्या काव्यामध्ये वापरल्या. याचं कारण आहे की जनाबाईंची स्पॉन्टेनिटी, त्यामध्ये कुणाचाही लवलेश नाही किंवा कुठलाही बाह्य प्रभाव त्यांच्यामध्ये नाही. त्यांच्या अंतर्मनामध्ये त्यांना जे जे स्फुरलं, जे जे वाटलं, जे जे त्यांना मनामध्ये जे भावलं ते त्यांनी लिहिलं. आणि त्याचा आधार म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांच्या ज्या काही अभ्यास आहे, संत नामदेवाचे जे कीर्तन आहे, संत नामदेवांचं जे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनानं, त्यांच्या ज्ञानानं प्रभावित होऊन जनाबाईंनी हे लिहिलेलं आहे. यापुढे आणखीन एक उपमा आपण पाहणार आहोत. ती उपमा म्हणजे कस्तुरी कुंडली बसे, मृग ढूंढे मन माही, ऐसी घटी घटी राम है, दुनिया देखे नाही. ही संत कबीर यांनी कस्तुरी मृगाची उपमा दिलेली आहे. कस्तुरी ही मृगाच्या कुंडलीमध्ये असते, त्याच्याच बेंबीमध्ये असते आणि मृग काय करतो, त्या कस्तुरीच्या सुगंधाचा शोध घेत पूर्ण जंगलभर फिरत राहतो. तसंच ऐसी घटी घटी राम आहे, तसंच प्रत्येक घराघरामध्ये, घटाघटामध्ये, क्षणाक्षणामध्ये, आपल्या आसपासच्या चराचरामध्ये राम आहे आणि दुनियेला मात्र दिसत नाही. ही दुनिया रामाला म्हणजेच देवाला शोधत फिरते. संत कबीरांवर सुद्धा नामदेवांच्या अद्वैताचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. संत कबीर हे स्वतः नामदेवांचे उपासक किंवा नामदेवाच्या प्रेरणेतून लिहिणारे, म्हणजे नामदेवाचा अद्वैताचा सिद्धांत मागील पॉडकास्टमध्ये चर्चा केल्याप्रमाणे हा संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे. संत कबीरांच्या उपमा कळण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडस विचारी किंवा थोडस ज्ञानी असणं आवश्यक आहे.
पहा पातळी काय आहे. संत ज्ञानेश्वरांचं समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं, त्या विषयाची माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कबीरांचं समजून घेण्यासाठी थोडीशी कमी माहिती असली तरी चालेल. मात्र जनाबाईचं अभंगातलं काव्य समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही ज्ञानाची किंवा दुसऱ्या कुठल्याही अभ्यासाची आवश्यकता नाही. आपण जे काही आहोत, आपण जसं काही आहोत, जे आपण बघतो, आपण जे पाहतो, त्यातूनच आपल्याला हे सगळं समजून येऊ शकतं. संत नामदेव हे शूद्र होते, तर जनाबाई ह्या अतिशूद्र होत्या. त्यामुळं त्यांच्याकडं फार प्रेमानं पाहिलं गेलं की नाही हा थोडा प्रश्नच आहे. संत नामदेव शूद्र, जनाबाई अतिशूद्र, परंतु त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय महान आहे. नामदेव हे त्या ठिकाणी तक्रार करतात. ते म्हणतात की व्यक्तीची जात, व्यक्तीचा धर्म यापेक्षा त्याचं कर्म महत्वाचं आहे. त्यामुळं ते म्हणतात, देवल के पीछे नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा देऊळ उधर ही फिरे. जिथं जिथं नामदेव कीर्तन करतो, देऊळ तिकडे फिरे. मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण चर्चा केली की कशा प्रकारे त्यांना कीर्तन करू दिलं नाही, मात्र जिथं त्यांनी कीर्तन केलं तिथं जनता आली, तिथे सर्व जनता जनार्दन आले, देव आला, सर्वच जण त्या ठिकाणी जमा झाले. म्हणजे खरी जनता जनार्दन, खरा देव हा दुसरा तिसरा कुणी नाही, तर हा समाज आहे. जिथे नामा तिथे समाज. आणि त्यांच्या शूद्र असण्यावरून त्यांना अपमानित करण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाना वर्ण गवा, उनका एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण, हम कहा के सूद. अनेक रंगाच्या गायी असतात, परंतु सगळ्यांचा दूध कसं असतंय, पांढरच असतं. त्यामुळं गायीचा रंग महत्वाचा नाही, गायीचा वर्ण महत्वाचा नाही, तर काय महत्वाचं आहे, तर त्याचं दूध महत्वाचं आहे. आणि सगळ्यांचं दूध हे सारखंच असतं. आपण सर्वजण हाडा माणसाची माणसं आहोत. हा मानवतेचा, समतेचा संदेश संत नामदेवांनी त्यांच्या अभंगातून दिला होता. आणि यांच्याकडून प्रेरणा घेतलेल्या संत जनाबाई त्यांच्या अभंगाचं वर्णन बघा किती साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये करतात. त्या म्हणतात, सुंबाचा करदोडा, रट्ट्याची लंगोटी, नामा वाळवंती कथा करी, ब्रह्मादिक देव येऊन पाहती, आनंदे गरजती जय जयकारी, जनी म्हणे त्याचे काय वाई सुख, पाहते जे मुख विठोबाचे. किती सुंदर नामदेवांच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाईंनी केलं. जनाबाई ह्या नामदेवांच्या, चोखोबांच्या, संतसेनांच्या चरित्रकार आहे. त्यांनीच त्यांचं चरित्र संपूर्ण समाजाला उपलब्ध करून दिले. दुर्दैवाने त्यांचं चरित्र उपलब्ध नाही, मात्र त्यांचं चरित्र त्या जात्यावरच्या ओव्यामध्ये फुलत आहे. किंबहुना घराघरापर्यंत कुणीही न पोहोचवता सुद्धा पोहोचले. अशा जनाबाईंची एखादी ओवी आपण ऐकली, आणि ती ओवी माझ्या आईच्या आवाजामध्ये आहे. माझ्या आईचे वय आज 75 वर्ष पूर्ण आहे. तिच्या आवाजामध्ये थरथर आहे, परंतु जात्यावरची ओवी किंवा गाणं म्हणशील का, ती विनंती केल्याबरोबर ती आनंदाने तयार झाली. थोडे आडेविडे घेतले, मला येईल का, मला जमेल का. मी म्हटलं की हा ठेवा पुढच्या पिढीसाठी आपल्याला ठेवायचा आहे, आणि त्यासाठी तू जसं येईल तसं का, आपण ऐका. आणि आपल्या घरी कुणी थोर मोठी आजी आजोबा असतील त्यांनाही ऐकवा, आणि त्यांना त्यांच्या जुन्या आठवणीमध्ये रमू द्या. तुम्ही पण थोडा जुनेपणाचा आनंद घ्या. ऐका माझ्या आईच्या आवाजात एक जात्यावरचं गीत. पहिली माझी बावी गाईन गुरुला, इटन बाई वरल्या हरीला, पंढरी 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 पाशेनाची, मुलान बाई आवड दर्शनाची, भरली चंद्रभागा पाणी, लागल लिंबाला, उभान बाई गरुड खांबाला, भरली चंद्रभागा पाणी, लागल विशीला, देवन बाई निघाले काशीला, भरली चंद्रभागा पाणी, लागल बेलाला, नाही न बाई पुंडविलिक भेला, मद भागीन डेरा दिला, नाही न बाई पुंडविलिक भेला, सक्का बिळीच्या पारी हात पद्र माझा निश्चितीचा, शिकन बाई मला नगर तिचा,
कावेळीच्या पारी आत चौकटी बाईला रामन भाई चाळ पाहिला. कावेळीच्या पारी आत माझा नक वाढला रामन भाई नदरी पडला. आपण ही ओवी ऐकू आणि आजची पॉडकास्टला थांबू.